माझ्याशी चर्चा करावी, त्यांना काय या जेअरबद्दल शंका असेल ते बोलावं. पब्लिक डोमेनमधून जाऊन जाहीरपणे काही लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. आता 5-6 दिवस आंदोलन चालू होतं, तरी स्टेज व्यासपीठावर जाऊन बोलायला हरकत नव्हती की आम्हाला हे मान्य नाही आहे, तिथं दुरुस्त करता आले असते. किंवा मी 5-7 दिवस आमची उपसमिती मुंबईत रोज बैठका होत्या आमच्या उपसमितीच्या, कधी मला विनंती केली नाही किंवा विनंती करण्याची गरज नाही, आम्हाला भेटायला यायचं आहे, आम्हाला चर्चा करायची आहे. आम्ही कधी नकार दिला नाही. आहेत का काही त्रुटी आहेत का ज्या त्रुटीवर आता सुद्धा म्हणाले की आपण बसूयात परत म्हणून ते टीका करतायत? आमच्या त्रुटी कुठल्याच त्रुटी नाही आहेत, पण अंमलबजावणी करताना जर वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला पुढे मग करावं लागेल तर आम्ही तयार आहोत ना. हे सगळे विचारपूर्वक आपण निर्णय केलेला आहे. आणि मला वाटतं समाज बांधवांसमोर आपण सरकारची भूमिका मांडली आणि कमिटमेंट दिलेली आहे. हे मतदान सुरू असताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा जो जी आर काढलेला आहे आरक्षणाविषयीचा तो सरसगटसाठी नाहीच, आणि डीसीएमची पण तीच भूमिका होती एकनाथ शिंदे की पण आणखी तेच थोडा वेळ लागेल सगळ्या की लोकांना एकदा समजू देत काय तो जी आर आहे, तर काय त्याच्यात काय फलनिष्पत्ती होणार आहे. एकदा कामाला सुरुवात झाली की मग लोकांना जे अभिप्रेत ते समजेल. आता नाही, कोणी संभ्रमात नाही. मी त्या समितीचे अध्यक्ष म्हणून सांगतो, कोणी संभ्रमात नाही. पण मुख्यमंत्री असं म्हणाले की सरसकट होत नाही असं. गोष्ट असं आहे की गॅझेटरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे कारवाई करते ठरलेलंच आहे. ते काही तुमच्या माझ्या इच्छेचा प्रश्न नाही ना. ज्या गोष्टी जिथं रेकॉर्डवर आहे तर ते काही तुम्ही नाकारणार नाही ना. पण मला वाटतं याच्यावर आता आणखीन फार काय की म्हणजे आंदोलनात सहभागी व्हायचं नाही, चर्चेत सहभागी व्हायचं नाही आणि सरकार निर्णय केल्यानंतर त्याच्यावर टिप्पणी करायची. आता हा मला वाटतं या मंडळींनी माझ्या मित्रांना आमच्या समाजाचे आव्हान आहे की आपण पुढे थांबवलं पाहिजे. आय एम ओपन टू डिस्कशन. केव्हा तुम्ही आमच्याकडे या. मंत्रिमंडळातले सहकारी पण नाराज आहेत असं पण चित्र आहे. नाही सर, मला माहिती. पण शिंदे साहेब असं म्हणतात की एका जीआरने प्रश्न सुटत नाही. ते सांगतो ना, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इतक्या वर्षाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने पाऊलपूट टाकलेलं आहे. जशा पुढे अडचणी येतील तसं आणखी त्या दुरुस्त करता येईल. काही आणखीन पुढे मार्ग काय दिसतो का? कारण किती वर्ष झाले आपण बांधतोय विषयामध्ये. आणि उलट मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोललो, ज्येष्ठ नेते आहे. आज राज्यामध्ये ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण देताना त्यावेळी मराठा समाजाने पुढाकार घेतलाच ना. मराठा समाजाने पुढे आरक्षण द्यायला ओबीसी सुद्धा काही बाहेरून तिकडून आलो. म्हणून मला वाटतं आता ओबीसी मराठा असं करण्यापेक्षा आता ज्या लोकांचे त्यांचे अधिकार आहेत ते आपण द्यायला निघालेलो आहोत. सगळ्यांनी मला वाटतं प्रत्येकाने एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे अशी भावना आहे. सरकारनं फसवणूक केली अशी आता चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर तर सगळे सोशल मीडियावर सगळे लोक ज्याला वाटतं ज्यांना वाटतं त्यांना मी काय करू शकत. ज्यांना संधी होती मत प्रदर्शित करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांना मला त्यांना प्रश्न विचारायला तुम्हाला कोणी थांबवलं का? त्यावेळी सरकारी चर्चेची दार काही बंद केली तुमच्याकरता. तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाषणं केली असती, मतं मांडली असती, ती काही पाटलाने काही तुम्हाला नकार दिला होता का? आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायच्या आणि लोकांचा भ्रम निर्माण करायचा हे उचित नाहीच आहे. तरी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, की तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला. एनी टाईम मी काही दरवाजे बंद केलेले नाही. समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे. संजय राऊत एक प्रश्न विचारला. संजय राऊत असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचं आंदोलन हे याच्यासाठी केले फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी. मला वाटतं त्यामुळे संजय राऊतांना तुमच्या माध्यमातून त्यांना काहीतरी काम द्यावं चांगलं. म्हणजे काय होईल, महाराष्ट्राचं काहीतरी जरा बऱ्यापैकी बरं होईल. त्यांना जरा मला वाटतं आता सध्या सरकार नसल्यामुळे पक्ष संपल्यामुळे आता त्यांना काहीतरी मला वाटतं काम देण्याची गरज आहे. असं आहे की मला वाटतं तुम्ही सुद्धा पत्रकार नेत्यांची कोचिंग क्लास घेण्याची गरज मला वाटतं. मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी. सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याबद्दल जो GR काढलाय त्या GR बद्दल कुणीही संभ्रम पसरवू नये. जर कुणाला काही शंका असेल, काही प्रश्न पडले असतील तर थेट आपल्याशी संवाद साधावा, म्हणजे विखे पाटलांशी बोलावं. सरकारनं कुणासाठी चर्चेची दारं बंद केलेली नाहीत ही भूमिका विखे पाटलांनी स्पष्ट केली. कारण मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासंदर्भातलं आश्वासन दिल्यानंतर आणि GR काढल्यानंतर सुद्धा हा संभ्रम कायम आहे की सरकारनं या GR मध्ये नेमकं नवीन काय दिलेलं आहे मराठ्यांना किती फायदा झालेला आहे आणि कुणाकुणाला आरक्षण मिळणार आहे
त्यामुळे सरकारचा हा GR म्हणजे केवळ बनवाबनवी असल्याची टीका अनेकांकडनं केली जात होती.